हा जो तिसरा अध्याय आहे हा फार फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला लोक अध्यात्मात येतात पण अध्यात्म थोडा काळ करतात आणि सोडून देतात. का सोडतात? आता आपल्या सत्संगाला मागच्या वेळेला किती गर्दी होती, आता का लोक मध्येच येतात, मध्येच जातात, मध्येच का? कारण त्यांचे सिद्धांत क्लिअर नाही आहेत. ओके, ज्याचे सिद्धांत क्लिअर आहे तो कृष्ण भक्ती टप्प्याटप्प्याने का असेना पण तो प्रगती करतो. आज आपण फार फार महत्वाचे सिद्धांत घेणार आहोत. तर आज आपण सगळे सिद्धांतावर चर्चा करणार आहोत. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, म्हणून आज थोडं आपण 2 सेक्शन मध्ये याला घेऊ, कारण दोघंही सेक्शन फार फार महत्वाचे. तर आज काही सिद्धांतांचे श्लोक आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की कृष्ण भक्ती करणं का गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला लोकांच्या मनात हा विचार असतो की आम्ही ए ची भक्ती करतो, बी ची भक्ती करतो, सी ची करतो, मग ते नाही का चालणार, कृष्णच का पाहिजे तुम्हाला? तर त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आजच्या अध्यायात तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तर दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं की दुसऱ्या अध्यायात कर्मकांड, कर्मयोग, सांख्य, ज्ञान आणि भक्ती या 5 तत्वांचं थोडं 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 निरूपण केलेलं आहे. म्हणून आपण दुसऱ्या अध्यायाला काय म्हणतो, समरी ऑफ भगवद्गीता. गीतेचा सार आहे त्याच्यात, पण पूर्ण नाही, थोडक्यात सगळं सांग. तर आजचा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कुठला? ओके, तर माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कोणाकडे माहीत? ठीक आहे, मी पहिले म्हणेन, माझ्या मागे तुम्ही म्हणायचंय, नंतर 3 माताजी आणि 3 प्रभूजींने श्लोक गायन करायचंय. ठीक आहे. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. तर इथे अर्जुन भगवंताला विचारतोय, हे बघा हा शब्द आहे नियोजयसि केशव. मला तू कृष्ण नियोजित म्हणजे कशात तरी लावतोय. बरं, कशात लावतोयस तू कृष्ण मला? कर्मणी घोरे, घोर कर्मात तू मला लावतोय कृष्ण. मग भगवंत विचारतात तर काय झालं? जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धीर जनार्दन. पण तू तर शेवटी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं की बुद्धियोग खूप चांगला आहे. मग तू मला बुद्धियोगात लावण्याच्या ऐवजी घोर कर्मात का लावतोय? हा माझा प्रश्न. आलं लक्षात? श्लोक अर्जुन काय विचारतो? केशव नियोजयसी. नियोजयसी म्हणजे नियोजित, म्हणजे युक्त करणे, लावणे. कशात लावणे? कर्मणी घोरे, घोर कर्मात म्हणजे युद्धात का लावतोय? तू तर मागच्या अध्यायात म्हटलं बुद्धियोगम जनार्दन, तू तर बुद्धियोगाची खूप स्तुती केली, आता घोर कर्मात का लावतोय? आता अर्जुनाच्या अनुसार बुद्धियोग म्हणजे काय? घरदार सोडून द्यायचं आणि जंगलात निघून जायचं. बरं, अर्जुनाच्या मनात असं काय येतंय? कारण अर्जुनाला युद्ध करायचं
हे बघा, सिंपल, एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादी गोष्ट बसली ना, तो त्या सगळ्या गोष्टी त्याच अँगलने बघेल. हा सिद्धांत आहे. एखादी गोष्ट अडकली की तो सगळ्या गोष्टी, आता समजा पती लेट आले घरी, कुठला अँगल लागतो? एकच अँगल लागतो ना. मग ते जरी म्हटले की मी मित्राबरोबर होतो, मग त्याच मित्राबरोबर का? अरे पण ऑफिसचं काम होतं, ऑफिस कुठे 9 वाजेपर्यंत चालतं. एकच अँगल लागतो. जसं आता काही दिवसांपूर्वी CA ची एक्झाम झाली, इंटरची. मग सगळे मुलं मुली आले आणि मग आता त्यांचं चालू की आता एक्झाम पास होणार, मग आता आर्टिकलशिप सुरू होणार, आर्टिकलशिप सुरू झाली की मग जॉब सुरू होणार. मग म्हटलं चांगले, मग आता जॉब नंतर तुमचं लग्नही होणार. एक मुलगी एकदम चिडली, मला लग्न करायचं नाही. म्हटलं काय झालं? एवढं लग्न कर नाही म्हणे, हे लग्न बिग्न काही कामाचं नसतं. मी मोठा जॉब घेईल, पैसे कमवेल, मोठा बंगला घेईल, माझ्या आईला माझ्या वडिलांना मी सुखात ठेवेल. म्हटलं लग्न करूनही सुखात ठेवता येतं. असं काही गरजेचं नाही ना की तू लग्न नाही केलं तर सुखात राहतील. मग ती सगळे कारण देत होती का एकाच दृष्टीने, मला लग्न करायचं नाही. मग चर्चा थोडी सुरू झाली, मी एक बाजू तिची एक बाजू करत करत मग ती शेवटी बोलली, म्हणे प्रभूजी मला भीती वाटते म्हणून मला लग्न नाही करायचं. म्हटलं काय भीती वाटते तुला? म्हणे मी माझ्या आईला पाहिलंय, माझ्या आईने उभं आयुष्य आमच्या परिवारासाठी लावलं, पण तिच्या इच्छांना, तिच्या भावनांची कधीच किंमत केली गेली नाही. मला माझं करिअर पण करायचंय आणि सोबत मला घर सांभाळायचं. पण मला नुसतं घर सांभाळायचं नाही, मला करिअर पण सांभाळायचंय, घर पण सांभाळायचं. माझ्या पण इच्छा आहेत, त्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि त्या इच्छा पूर्ण होतील की नाही याची मला काही शाश्वती नाही, म्हणून मला लग्न करायचं. अडकलं काय? आई. माझ्या आई बरोबर असं झालं, माझ्या बरोबर पण होऊ शकतं, मग मी काय करेन? लग्न करणं. त्या इथे अर्जुन तेच करतोय. तो काय म्हणतोय की हे झालं तर असं होईल, ते झालं तर तसं होईल, म्हणून मला युद्ध करायचं. म्हणून ज्या ज्या वेळेला तुमच्या घरातला एखादा व्यक्ती नाही म्हटला, पहिले काय पकडायचं? कुठेतरी अडकलाय. जो अडकलेली जागा आहे तिथून त्याला काढलं की तो मोकळा. इतकं सोपं असतं. म्हणून त्या अडकलेल्या जागेला शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो की हा किंवा ही असं का बोलली किंवा बोलतो. आलं लक्षात? ठीक आहे. श्लोक लक्षात आला तुमच्या? कोण गाईल आता? अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. सुंदर. येस. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धि जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. छान. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धि जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धि जनार्दन
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव नियोजयसि केशव। अर्जुन उवाच अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर् जनार्दन मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव नियोजयसि केशव। खूप सुंदर. ठीक आहे. आता अर्जुनाच्या मनात काय आहे? मला युद्ध करायचं, आणि युद्ध जर केलं नाही तर मग दुसरं ऑप्शन काय आहे? समजा क्षत्रियाचा रोल जर केला नाही तर मग आता कुठला रोल करेल अर्जुन? अर्जुन घर सोडेल आणि संन्यास घेईल, बरोबर. आता इथे भगवंत त्याला काहीतरी सांगताय. न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यासनादेव सिद्धिं समाधिगच्छति. न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. नैष्कर्म्य म्हणजे कर्म न केल्याने किंवा कर्म थांबवल्याने, न च संन्यासनादेव किंवा संन्यास घेऊन कुठलाही व्यक्ती आपल्या जीवनात सिद्धी प्राप्त करू शकत नाही. सिद्धी समाधी गच्छति. तर पहिल्या श्लोकातच भगवंताने सांगितलं की तू जो विचार करतोय तो अपूर्ण आहे, तो चुकीचा आहे. कारण तू जी सिद्धी प्राप्त करू इच्छितो ती कार्य थांबवल्याने होणार नाही. आलं लक्षात? अर्जुनाला काय करायचं? युद्ध नाही करायचं, म्हणजे ऍक्शन स्टॉप. त्याला काय वाटलं? ऍक्शन स्टॉप केली म्हणजे हे लोक मरणार नाही आणि मग मला पाप लागणार नाही, म्हणजे सगळे मोकळे. भगवंत म्हणतात तसं नाही होणार. आता पुढे बघूया. मग अर्जुनाला भगवंताने सांगितलं की बाबा ऍक्शन थांबवून काही फायदा नाही. अर्जुनाचा लगेच पुढचा प्रश्न का? आता नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते हि अवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. अर्जुन काय म्हटला? ऍक्शन स्टॉप म्हणजे मारामारी करायची नाही, घरी जायचं, शांततेत झोपून घ्यायचं, बरोबर. मग त्याच्याने पाप लागेल की नाही? लागेल. कस काय? कर्म सोड. पण मग युद्ध तर नाही केलं ना, युद्धात किती लोक मारले जाणार? बरं, कर्म आहे तर मग बरोबर कर्म का करावं लागेल? प्रश्न तुझा आन्सर एकदम बरोबर. का करावं लागेल? त्याचं उत्तर इथे दिलं. आता नाही कश्चित काय लिहिलंय? कश्चित काय पुढे काय? क्षण म्हणजे किती असतो? एक क्षण सांगा बरं, मोजून दाखवा. एक क्षण, एक क्षण मोजा. सगळे मोजतायत पण तुम्हाला माहिती नाही एक क्षण कसा मोजायचा. सांगा कसं? पापणीला पापणी लागली, एक क्षण झाला. किंवा कमळाचं पान असतं, एक सुई घ्यायची, कमळाचं पान भेदायला जितका वेळ लागतो तो किती? हे कॅल्क्युलेशन आहे बरं का, हे भागवतात येतं कसं मोजायचं वेळ. तर ते इथे काय म्हणतात? नाही कश्चित क्षणमपि, एका क्षणासाठी सुद्धा तू कार्य थांबवू शकत नाही. अहो मग मी झोपल्यावर कस काय? झोपेत कुठे कार्य करता तुम्ही? है ना, तिथे कुठे काय कोण कार्य करतं झोपेत? कोण काम करतं? हा, डायजेस्टिव्ह सिस्टीम ना.
अजून काय काम करतं? हा, विचार थांबतात? तिथे विचार चालू आहे झोपेत, ऍक्शन थांबली का? इथे ते सांगतायत एका क्षणासाठी सुद्धा तुम्ही ऍक्शन थांबवू शकत नाही बरं का. सर्व प्रकृती जैर गुण आहे, कारण प्रकृतीचे 3 गुण सातत्याने तुमच्यावर काम करतायत, की तुम्हाला फोर्स करतायत काम करायला. आता तुम्ही सत्संगाला आले, कोणी फोर्स केलं तुम्हाला? हे शुभम प्रभू फोन करत राहतात, सत्संगाला या, सत्संगाला या. बरं, त्यांना तर काही काम नाही आणि त्यांच्या प्रभूजींना तर बिलकुलच. तर इथे तुम्हाला सत्वगुणाने आणलंय, तुम्ही आलेले नाही. तुमच्यातला जो सत्व आहे तो प्रधान आहे, त्याच्यामुळे तुम्ही सत्संगाला आले. बाकीचे जे लोक आले नाही त्यांच्यावर रजो किंवा तमो हवी आहे, तर ते झोपले असतील किंवा टीव्ही सिरियल बघत आहेत, दोघातलं एकच काम. याचा अर्थ त्यांच्यावर रजोगुण किंवा तमोगुण हवी आहेत, म्हणून ते घरी थांबले. तुमच्याकडे सत्व होता म्हणून तुम्ही सत्संगाला आहे. इतकं सोपं आहे. क्षणाक्षणाला आपल्यावर गुण काम करतात. एक क्षण असा नाही जिथे गुण काम करत नाही. म्हणून भगवंत इथे काय सांगताय, असं कधीच होणार नाही की तू ऍक्शन थांबवू शकशील. फक्त एकच ठिकाण असतं जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असतात, त्याला सुषुप्ती म्हणतात. एक आहे जागरण, एक आहे जागृत अवस्था, एक आहे स्वप्न. स्वप्न म्हणजे अर्धी झोप, कच्ची झोप. आणि एक असते सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे टोटल झोपला. आणि म्हणून ती जी अवस्था आहे सुषुप्तीची, ती मृत अवस्था समजली गेली. का करतो झोपल्यानंतर आंघोळ? कारण एखाद्या मृत व्यक्तीला हात लावल्यावर तुम्ही करतात ना आंघोळ. ते शरीर इतकं तामसिक वृत्तीत गेलंय की त्याला आणण्यासाठी आपल्याला थंड पाण्याने आंघोळ करायची. किती लोक थंड पाण्याने आंघोळ करतात? उन्हाळ्यात नाही. थंडीमध्ये, थंडी किती लोक आहेत थंडीत? नाही, कोणी नाही, फक्त सर एकटेच, म्हणून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. ठीक आहे, आलं लक्षात? धर्म करायचे पण थांबवू नाही शकत का? कारण प्रत्येक क्षणाला तुमच्यावर कोण काम करतंय? कोण काम करतंय? प्रकृतीचे 3 गुण. इथे काय म्हटलं? प्रकृती जैर गुण आहे. प्रकृतीचे 3 गुणापैकी एक गुण नक्कीच तुमच्यावर हावी असतो. आलं लक्षात? म्हणून ऍक्शन थांबवली जाऊ शकत. बरं, अर्जुन होतो फोर्सफुली थांबून दाखवाय, एका ठिकाणी बस असं बसून, काय बोलायचं नाही, काय करायचं नाही, काय नाही, मुक. आता कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अर्जुन काय होतो? कर्मेंद्रिया आणि संयम्य, सगळ्या बाजूने इंद्रियांना दाबून ठेव. डोळ्यांना इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही, कानाला इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही, हात तसे, जीभ शांत, नाक बंद. नाक बंद झाल्यावर काय? त्याला देव दिसेल. कर्मेंद्रिया आणि संयम्य या असते मनसा स्मरण. पण तुम्ही जरी एका ठिकाणी शांत बसून राहिला, आता जरी मला असं वाटतंय की तुम्ही इथे शांत बसलेला आहात, पण खरं सांगा तुमचं मन कुठे? मन कुठे? पुरुष असेल तर घरी, पत्नी काय करत असेल, मुलं काय करत असतील. आणि पत्नी असेल तर कशात? माझे दागिने व्यवस्थित आहे ना घरी, लॉकर मध्ये सेफ आहे ना. या असते मनसा स्मरण. तुम्ही बाहेरून जरी एका ठिकाणी शांत बसलेले दिसलात, मन शांत आहे का? या असते मनसा स्मरण. मनाने कसलं न कसलं स्मरण चालूच आहे. तुम्ही फिजिकली जरी बंद झाले, मनाच्या क्रिया चालू राहतात. इंद्रियार्थान विमूढ आत्मा. आणि अशा प्रकारे जो इंद्रियांना दाबून ठेवतो पण मनातल्या मनात सगळ्या विषय वस्तूंचा भोग घेतो,
मिथ्याचारस उच्यते. अशा व्यक्तीला भगवंत काय म्हणताय? काय शब्द वापरलाय? मिथ्याचार म्हणजे काय? मिथ्य आचार म्हणजे काय? कुठल्या प्रकारचा आचार या? बरोबर, डुप्लिकेट, ज्याला आपण डुप्लिसिटच म्हणतो ना, आतून काही बाहेरून काही. तर ह्या प्रकारचे. म्हणून भगवंत सांगतायत जबरदस्ती इंद्रियांवर लादू. मग तुमचं म्हणणं जर इंद्रियांवर लादू नका, चला खाली जेवायला जाऊ. जबरदस्ती नाही करायची प्रभूजी, सांगितले ना. विमूढ आत्मा, मिथ्याचार म्हणजे ते मटकी खायची आणि मनातल्या मनात वेगळंच काही नाही. मिथ्याचार. आता भगवंत दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीची कंपेअर करतात. मागच्या श्लोकात कोणाशी कंपेअर केलं? की जो बाहेरून एक दाखवतो पण आतून वेगळा दाखवतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने वैराग्य धारण केलं, त्याने बाहेरून तर असं कपडे घातले की बाबा एकदम साधू मोठा, पण आतून सगळं धन संपत्ती, ह्याची पूजा लाभ प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचं चिंतन करतो. त्याला भगवंताने काय शब्द वापरला मागच्या श्लोकात? कुठला शब्द वापरला? पण त्यापेक्षा एखादा गृहस्थ चांगला. या श्लोकात भगवंत सांगतात यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्य रवतेर्जुना कर्मेंद्रिये कर्मयोग असक्तस् विशिष्यते. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्य, त्याने आपलं मन आणि इंद्रिय काय केलंय? नियम्य. नियम्य म्हणजे काय? रेग्युलेट केलंय, नियंत्रित करण्याचा तो प्रयत्न करतो. नियंत्रित केलेलं नाही, प्रयत्नात गुंतलेला आहे. कर्मेंद्रिये कर्मयोगम, आणि आपल्या सगळ्या इंद्रियांना त्याने भगवंताच्या सेवेत म्हणजे कर्मयोगात लावलेलं आहे. असक्त आणि निरासक्त होऊन तो आपले डेली ड्युटीज, आपल्या डेली कर्मांना करतोय. असक्तच विशिष्यते, असा व्यक्ती त्या मागच्या व्यक्तीपेक्षा खूप सर्वश्रेष्ठ. बर, ते गीतेत सांगितलंय, लोकांना माहितीच नाही. विशेष करून महिला मंडळाला माहिती पाहिजे. दिसला बाबा की रांगणी लावायची. कारण हा श्लोक फार महत्वाचा आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. भगवंत तारीफ करतात ग्रहस्थांची. कुठल्या ग्रहस्थाची? कही पे निगाय कही पे निशान. घरवाली बाहेरवाली नाही, कुठल्या ग्रहस्थाची स्तुती करतायत? येस येस. जर स्त्रीने एक पतिव्रत आणि पुरुषाने एक पत्नीव्रत घेतलेला असेल आणि आपलं आयुष्य भगवंताच्या सेवेत लावलेलं असेल, तो मागच्या व्यक्तीपेक्षा खूप श्रेष्ठ, खूप श्रेष्ठ. गीता 3रा अध्याय 7 श्लोक. हे बाहेर सांगता यायला पाहिजे बरं तुम्हाला. हा ठीक आहे, आता आलं लक्षात. मग आता अर्जुन भगवंताला विचारतोय की नाही, तरी नाही केलं तर काय होईल. आता प्रॅक्टिकल साईड सांगतील भगवंत. अर्जुन अडकलेला आहे ना, तो नाहीच म्हणणार प्रत्येक गोष्टीला. अर्जुन खूप अडकला. आता प्रॅक्टिकल साईड सांगतायत, का काम केलं पाहिजे एखाद्या व्यक्तीने, का त्याच्या ड्युटीज केल्या पाहिजे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेव कर्मणः. नियतं कुरु कर्मत्वं, तुमचे नियत कर्म. कर्म जायो ही अकर्मण. एक व्यक्ती त्याच्या डेली ड्युटीज करतोय, एक व्यक्ती त्याच्या डेली ड्युटीज अकर्मण करत नाही. जो आपल्या डेली ड्युटीज करत नाही, शरीर यात्रा पिचते. शरीराची यात्रा कुठली आहे सांगा बरं. शरीर यात्रा आपण दुसऱ्या अध्यायात पाहिली. सांगा शरीर यात्रा.
बरोबर. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर. आलं लक्षात? ही शरीराची यात्रा आहे. म्हणजे लहान बाळ थोडं मोठं 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 मोठं, ही शरीराची यात्रा आहे. अहो, ते शरीराचा निर्वाह पण करू शकणार नाही जर तुम्ही काम केलं नाही तर. बरोबर? फ्रीमध्ये खाऊ घालणार आहे का कोणी तुम्हाला? नाही. सत्संगात पण फ्री नाही. आज सरांनी स्पॉन्सर केलं. सत्संगात सुद्धा फ्री नाही सध्या. कोणीतरी स्पॉन्सर करतं तेव्हा आपल्याला प्रसाद मिळतो. अहो, मग जर भगवंत तेच म्हणतात की एक क्षण कोणी व्यक्ती शांततेत बसू शकत नाही. दुसरी गोष्ट, जर त्याने काम केलं नाही तर त्याची जीवन यात्रा चालणार नाही. म्हणून नियत कर्म करत राहणे गरजेचं. आलं लक्षात? सगळ्यात पहिलं कारण काय दिलं होतं सांगावर आठवा? एक क्षणासाठी का व्यक्ती शांत बसू शकत नाही? प्रकृतीचे 3 गुण कंटिन्युअसली तुमच्यावर काम करतायत, त्याच्यामुळे तुम्हाला ते फोर्स करतील. दुसरं जर तुम्ही काम नाही केलं पण तुमचं चिंतन जर दुसरीकडे असेल तर तुम्हाला काय म्हणण्यात आलंय? मिथ्याचार. आणि तिसरं काय कारण देत आहेत भगवंत? शरीर यात्रा पण नाही होणार. शरीराचा निर्वाह कसं करणार जर काम केलं नाही तर? बघा, गीता किती प्रॅक्टिकल आहे. लोक म्हणतात सगळं सोडून द्या आणि हरे कृष्ण हरे राम करा. ते करायचंच आहे, पण काम करून करायचंय. आता पुढे मग अर्जुन थोडा आता नरमला. आता अर्जुन म्हणतो मग यातनं मार्ग सांग मला, काय केल्याने मला पाप लागणार नाही आणि मला कर्म जरी केलं तरी मला कर्म न केल्याचं फळ मिळेल. म्हणजे असं काही प्रोसेस आहे का? एक्झामला गेलो नाही पण एक्झाम दिल्याचं फळ मिळेल. आहे का असं काही? सर, तुमच्याकडे काही आहे असं सोल्युशन? एक्झामला न जाता एक्झामचं फळ मिळेल. जेवण केलं नाही पण जेवण केल्याचं फळ मिळेल. असं आहे का काही आपल्याकडे? नाही. इथे आहे. इथे भगवंत शॉर्टकट सांगतायत. ओके, आता हा खूप महत्वाचा श्लोक आहे. हा पाठ करायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे? किती नंबरचा श्लोक आहे? किती नंबरचा आहे? जोरात. किती नंबरचा आहे? प्रभूजी लोक मागे किती नंबर आहे? ओके, 3रा अध्याय. यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हा, प्रभुजींमध्ये कोण गाईल? प्रभुजी करा सर सुरू. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. मुक्त संग समाचर. येस, अजून एक प्रभुजी ट्राय करा. यज्ञार्थात् कर्मणोन्यत्र
सुंदर. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. सुंदर, खूप छान. येस माताजी. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. सुंदर. अजून कोणी मागे? यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. आता इथे दोन विरुद्ध शब्द सांगा मला, शोधा जरा. बंधन बरोबर और परफेक्ट बरोबर. तर इथे भगवंत दोन गोष्टी सांगताय. एक पद्धतीने काम केलं तर बंधन लागेल, दुसऱ्या पद्धतीने काम केलं तर तुम्ही मुक्त व्हाल. इतकं सिंपल आहे. ओके, समजून घ्यायचं. यज्ञ अर्थ कर्मणो, यज्ञासाठी कर्म केलं, किंवा यज्ञ अर्थ कर्मणो अन्यत्र, किंवा यज्ञ सोडून दुसऱ्यासाठी जर कर्म केलं तर काय वेगवेगळे परिणाम होतात. जसं उदाहरण, किती लोकांच्या घराला कुलूप आहे? हा, सगळ्यांच्या कुलूप आहे. कसं असतं बरं? कुलपाला काय असते? किती? एकच. तीन असतात. तीन असतात ना. कोणाकोणाला द्यायची? मला मला तिजोरीची द्या. घरची नाही. बरं, तीन चाव्या असतात. बरं, चावी इकडे फिरवली की काय होतं, इकडे फिरवली काय होतं? हा, ओके बरोबर. लॉक कर दिया जाए. एकच चावी वापरतात. लॉक करायला आणि उघडायला एकच चावी असते? नाही हो. काय हो, उघडायला वेगळी, बंद करायला वेगळी नाही. मग ते तीन का दिले? भांडणं होऊ नये म्हणून. तुम्ही ठेवा, तुम्ही ठेवा, तुम्ही ठेवा. एकच चावी असते. इकडे फिरवली की ओपन होतं, तिकडे फिरवली की बंद. सेम कर्म स्वतःसाठी केले त्याचं बंधन होईल, भगवंतासाठी केले मुक्ती होईल. आलं उदाहरण लक्षात? सेम इथे सांगितलं. तुम्ही स्वतःसाठी जर कर्म केलं तर तुम्ही बंधनात पडा, तुम्ही जर भगवंतासाठी कर्म केलं तर तुम्ही मुक्त व्हा. हा श्लोकाचा इतका. आलं लक्षात? इथे भगवंतासाठी एक विशेष नाव वापरलंय. सांगा जरा. कौंतेय कृष्ण, अर्जुनाचं नाव आहे. इथे भगवंतासाठी एक नाव वापरलं, यज्ञ. भगवंताचं काय एक नाव आहे? विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान कृष्णाचं एक नाव आहे. जोरात काय नाव आहे? परफेक्ट. मग कुठलेही यज्ञ जर तुम्ही करत असाल तर त्याचा अधिपती कोण आहे? तुम्ही सहस्त्रचंडी जरी केलं तरी यज्ञाचा अधिपती कोण राहील? तुम्ही गणेशजींचं यज्ञ केलं, यज्ञपती कोण राहील? कोण राहील? तुम्ही कुठलंही यज्ञ करा, यज्ञपती एकच आहे. संपला विषय. म्हणून भगवंताचं एक नावच यज्ञ आहे. आलं लक्षात? ओके. तर ह्या श्लोकात भगवंत काय सांगताय? जे यज्ञ करतात, कर्माचं यज्ञ करतात ते मुक्त होतात. जे कर्माचं यज्ञ करत नाही ते बंधनात पडतात. ठीक आहे, आलं लक्षात? हा श्लोक पाठ करायचा. आता मग अर्जुन म्हणतो, हे तू काय आत्ता आत्ता सांगतोयस का? हे तू नवीन काहीतरी काढलेलं दिसतं.
बघून हा नीट आहे का? हा सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम् एष वो इष्टकामधुक्. भगवंत सांगतायत मी जेव्हा या सृष्टीची निर्मिती केली, ज्यांच्या ज्यांच्या मनात कन्फ्युजन आहे, सृष्टीची निर्मिती शंकराने केली, दुर्गेने केली. श्लोक लक्षात ठेवा. किती नंबरचा श्लोक आहे? परफेक्ट. हा कोट करायचा बाहेर. तुम्हाला कोणीही विचारलं की बाबा शंकराने केली निर्मिती, दुर्गेने केली, नाही, हा श्लोक बिंदास कोट करायचा. कारण याच्यात भगवंत सांगतात पुरोवाच प्रजापती. सृष्टीच्या स्टार्टिंगला कोण कोण होतं, काय काय केलं, ते सगळं भगवंत सांगतात. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा. सृष्ट्वा म्हणजे सृष्टी जेव्हा केव्हा झाली, भगवंत सांगतात पुरोवाच प्रजापती. मी ज्या वेळेला सृष्टीची रचना केली, सगळ्यात पहिले मी काय निर्माण केलं? यज्ञ. पहिले यज्ञ केलं, सहयज्ञ. सगळ्यात पहिला शब्द काय? सगळ्यात पहिले भगवंताने यज्ञ निर्माण केलं. मग प्रजा म्हणजे आपल्या सगळ्यांना. बरं, प्रजेत पण 3 कॅटेगरीज आहेत. सांगा बरं, प्रजेच्या 3 कॅटेगरीज सांगा. प्रजेच्या 3 कॅटेगरीज. गेस, एनी गेस? अंदाज? दुःखा? बरं, आज जेवणात काय भाजी? दुःखा? नाही, तिथे पण नाही. बर, 3 प्रकारच्या प्रजा सांगा. प्रजेमध्ये 3 कॅटेगरीज पडतात. एक तर देवी देवता म्हणजे वरचं, आपण मधल्यामध्ये आपणही गणले जातो, आणि खालच्या ज्या योनी आहेत म्हणजे भूत पिशाच ते पण येतात. आणि तिसरी प्रजा आहे प्राणी आणि वनस्पती. सांगा परत 3 प्रजा. मनुष्य, ओके, प्राणी आणि वनस्पती एक कॅटेगरी. भगवंतानं पहिले यज्ञ तयार केलं, मग प्रजा आणली. प्रजा सृष्ट्वा, प्रजेची सृष्टी केली, आणि मग ती प्रजा सृष्टी झाल्यानंतर पुरोवाच प्रजापती. मग मी प्रजापतींना आदेश केला की आता इथून तुम्ही पुढे प्रजा वाढवा. आणि त्या प्रजापतींना मी काय सांगितलं? वाच, मी बोललो. काय बोललो मी प्रजापतींना? अनेन प्रसविष्यध्वम् एष वो इष्टकाम. तुमच्या मनात काय असेल, मला करोडपती बनायचं, मला अरबोपती बनायचं, माझ्याकडे XUV 700 पाहिजे, जे काय तुमच्या मनात असेल, ABCD. इष्टकाम, त्याला काय म्हटले गेले? इष्टकाम म्हणजे चांगलं काम, चांगल्या इच्छा. त्याचं काय नाव? जोरात, त्याचं काय नाव? तुमच्या मनात काही इच्छा असू द्या, इष्टकाम पाहिजे. म्हणजे त्याच्या घरातनं निवडून आणायचं, ते इष्टकाम. ते अनिष्ट आहे. ओके, इष्टकाम म्हणजे काही असू द्या, पूर्ण होईल. कशी पूर्ण होईल? सहयज्ञ. तुम्ही जर यज्ञाच्या विधीचं पालन केलं तर या जगात तुमच्यासाठी काही दुर्लभ नाही. हे भगवंताने स्टार्टिंगला सांगितलं. काय पाहिजे मागा, भगवंताकडे मागायला, कारण भगवंत यज्ञपती आहेत. आणि हे भगवंताने स्टार्टिंगला सांगून ठेवले. अनेन प्रसविष्यध्वम् एष वो इष्टकाम. काम दुःख, तुमचं यज्ञच तुमची काम धेनू काय होईल, आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यास ते सक्षम आहे. इष्ट काम. आलं लक्षात? म्हणून आपल्याला काय करायचंय? दैनंदिन जीवनात यज्ञ करावं लागेल. आणि ते यज्ञ कुठलं आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आलं लक्षात? रोज जप का करायचा? ते जप नाही, तो कुठला यज्ञ आहे? नाम यज्ञ. पुढे 10व्या अध्यायात बघून, जपोस्मी नाम यज्ञ. मी नाम यज्ञ आहे, भगवंत सांगते विभूती योगात. म्हणजे इथे जे जे काही आपण करतोय ना, ते सगळं शास्त्रोक्त आहे. इथे आपण आपल्या मनात काहीच विकत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रमाण म्हणजे श्लोक देतोय, बरोबर? आता
अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना, इष्टकाम माझी इच्छा आहे, मग माझी इच्छा कोण पूर्ण करेल? प्रश्न येतो की नाही? आपोआप थोडी येईल, हवेत नाही येईल का? यज्ञ जरी मी केलं तर यज्ञाच्या माध्यमातून कोण माझी इच्छा पूर्ण करेल? हा श्लोक पण फार महत्वाचा आहे, हा पण आपल्याला पाठ करायचा आहे. रेडी सगळे? देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यत. देवान भावयतानेन, तुम्ही देवतांना संतुष्ट करा, ते देव भावयन्तु, तुम्हाला संतुष्ट करते. आलं लक्षात? तुम्ही देवतांना संतुष्ट करायचं, देवता तुम्हाला संतुष्ट करतील. कसं? परस्परम, म्युच्युअल कॉपरेशन आहे. पाऊस का पडत नाहीये? पाऊस का नाही पडते? झाडं कमी. कोणी तोडली झाडं? हा, आपणच. आपणच. मग कशाला उगाच इकडे तिकडे त्रास देत बसतात? आपणच तोडायचं ना आपणच मग सांगतो पाऊसच पडत नाही बरं का, देव काय झोपलाय का? परस्पर म्युच्युअली कोऑपरेशन येते. हे जे वनस्पती यांचं पालन तुम्ही करतात का? नाही, देवता करतात. चंद्रदेव त्यांचं पोषण करतात, चंद्र त्यांचे केअरटेकर आहेत. चंद्राचं काय म्हणणे, तुम्ही झाडं लावा, मी पाऊस सांगेल इंद्राला, तू बरोबर वेळेला पाऊस पडेल. म्युच्युअल कोऑपरेशन आहे निसर्गात. तुम्ही निसर्गाचे नियम पालन करणार नाही, निसर्ग तुम्हाला काहीच देणार नाही. बघून घ्या तुम्ही. त्या दिवशी माझ्या मते 15 दिवस आधी खूप पाऊस पडला इकडच्या पट्ट्यात ना, पण तो मेन इकडच्या पट्ट्यात नाही पडला, तो बाहेर पडला. आता जेव्हा बाहेर पाऊस पडतो ना, तिथे चारा उगतो, तिथे अन्न नाही उगत. त्या चाऱ्याने काय होतं, प्राणी तर जगून जातात, माणूस मरतो उपाशी. निसर्ग हुशार आहे. तुम्ही 1.5 शानपण केलं ना, तुझं अशा भलत्या ठिकाणी पाऊस पडेल की ते चारा येईल पण अन्न येणार नाही. जनावर जगून जातील, तुम्ही मरून जाल. ते कोऑपरेशन मध्ये काम चालतं. इथे एक्सक्लुझिव्ह नाही, इन्क्लुझिव्ह आहे. इथे म्युच्युअल कॉपरेशन मध्ये सगळं, पती पत्नी दंपती जीवनात जर कॉपरेशन असेल तर बाकी सगळ्या गोष्टी छान चालतात. मित्रमैत्रिणींमध्ये कॉपरेशन असेल तर सगळ्या गोष्टी छान चालतात. ऑफिसमध्ये सगळ्यांचं कॉपरेशन असेल तर ऑफिस वाढतं, कंपनी वाढते, कॉर्पोरेशन वाढतं. कुठला शब्द आहे? परस्परम भावयन्त. एकमेकांचा सहयोग करायचा आणि त्याच्याने तुमची वृद्धी होईल. देवी देवता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. म्हणून इथे भगवंत काय सांगताय, देवी देवतांना मी निर्माण केलंय आणि ते माझे असिस्टंट आहेत. मालक कोण आहे? कोण आहे? जोरात कोण आहे? कुठे सांगितलं? कुठे सांगितलं? हा, कुठे सांगितलं? तुम्ही इस्कॉनवाल्यांचा हाच प्रॉब्लेम, तुम्हाला सगळं कृष्ण कृष्णच लागतं. धडधडीत सांगायचं, गीतेत दिलेलं आहे, श्लोक कोट करायचा बाहेर बिंदास. ठीक, आलं लक्षात? सिद्धांत आहे. आता अर्जुन म्हणतो, जर एखाद्याने न विचारता घेतलं, नाही करायचं देवतांचं सहकार्य, तरी त्याने एखादी क्रिया केली आणि त्याचं फळ घेतलं, ऐकायचं? भगवंत काय म्हणतात त्या व्यक्तीला? ऐकायचं? जे लोक यज्ञ करत नाही, भगवंतासाठी काम करत नाही, त्यांना काय म्हटले भगवंत माहितीये तुम्हाला? ऐकायचं तुम्हाला? चला. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव स. इष्टान भोगान, तुम्ही देवी देवतांकडनं काहीतरी इष्टभोग मागितले, वो देवा, देवतांकडनं,